नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। संख्या प्रकारातला एक शेवटचा संख्या प्रकार बाकी होता की जे आपण वर्गीकरणासाठी मांडून घेतल्या होत्या त्यातला हा शेवटचा प्रकार कोणता? त्रिकोणी संख्या, ज्याला आपण ट्रायंग्युलर नंबर असं म्हणत असतो। राईट, हा त्रिकोणी संख्या हा नंबर ऑफलाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। ऑनलाईनच्या परीक्षांना कमी विचारला जातो, विचारला जाणार नाही असं नाही, कमी विचारला जातो असं आपण म्हणूयात। राईट, तर त्रिकोणी संख्येची व्याख्या आपण सूत्र इथं जे आहे ते व्याख्या लिहून टाकल्या, आपण त्याला व्यवस्थित पाहून घेऊयात। दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या, म्हणजे दोन संख्या ज्या असणार आहेत त्या क्रमाने असल्या पाहिजे, बॅक टू बॅक असल्या पाहिजे, त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, निमपटीस म्हणजेच काय, अर्ध्या, निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। आता ही जी त्रिकोणी संख्येची व्याख्या आहे ना, याच्यावरून आपण एक सूत्र तयार करूयात, पण थोड्या वेळात करूयात। पहिल्यांदा त्रिकोणी संख्येची कन्सेप्ट काय असते ते व्यवस्थित समजून घ्या। बघा, जर मला टिपक्याची एक रांगोळी काढायची असं जर मी गृहीत धरलं, तर मी एका टायमाला एकच टिपका घेणार असं म्हणत। राईट, एक टिपका गेला, एका टायमाला एक टिपका वाढणार आहे। आता एक घेण्याची ऐवजी आता दोन घेणार आहेत आपण। किती घेणार आहेत? दोन। तर हा एक टिपका घेईल, हे एक घेईल, झाले दोन। आता परत एक वाढला तर मी आता तीन टिपके घेणार, हा एक, दोन आणि तीन। आता मी चार टिपके घेणार, एक टिपका वाढणार ना, एक, दोन, तीन, चार। आता मी अजून एक वाढवणार, किती टिपके घेणार? पाच टिपके घेणार। हे अशा पद्धतीने वाढत जाणार आहे, याला काही लिमिट नाही कुठपर्यंत वाढत जाईल तर। राईट, हे अनंतपर्यंत वाढत जाऊ शकतं। आणि हे जे वाढत वाढत जाणार, आता मी जर या टिपक्यांना जोडले तर एकदा ऑब्झर्व करा व्यवस्थित। मी जर या टिपक्यांना जोडले तर माझ्याकडे काय तयार होतो? एक त्रिकोण तयार झाल्यासारखं दिसतं ना। राईट, आणि याच्यामध्ये त्रिकोण तयार झाल्यामुळं आपण याला ट्रायंग्युलर नंबर म्हणणार आहोत, त्रिकोणी संख्या म्हणणार आहोत। आणि मग आम्हाला या त्रिकोणी संख्येमध्ये शिकत असताना दोन गोष्टी खूप आवश्यक आहे। पहिली गोष्ट म्हणजे पाया काय असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रिकोणी संख्या काय असते। राईट, तर पहिल्या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या, पाया म्हणजे नेमकं काय असते। पाया म्हणा किंवा त्या त्रिकोणी संख्येचा क्रमांक म्हणा, दोन्हीचा अर्थ सेम असणार आहे। मी काय बोलतो लक्षात असू द्या। त्रिकोणी संख्येचा पाया म्हटलं काय, त्रिकोणी संख्येचा क्रमांक म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ सारखा असतो राजांनो। राईट, आणि त्याच्यावरून आपल्याला काढायची असते त्रिकोणी संख्या। काय काढायचं असतं? त्रिकोणी संख्या। मी तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची कशी हे शिकवतच नाही बरं का, हे नाही शिकवत मी तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची। मी तुम्हाला त्रिकोणी संख्येमध्ये असणारे महत्त्वाचे शब्द समजून सांगतोय, त्या शब्दांना तुम्ही व्यवस्थित आणि प्रॉपर समजून घेणं अपेक्षित आहे। राईट, तर त्याला प्रॉपर समजून घ्या अगोदर। राईट, मग पाया म्हणजे काय, तर या त्रिकोणाच्या पायथ्याशी टिपके किती आलेत बघा, एक, दोन, तीन, चार आणि पाच। पायथ्याशी पाच टिपके आले म्हणून तुमचा हा पाच पाया झाला, किंवा पाच हा तुमचा क्रमांक झाला। राईट, आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर हा त्रिकोण काढण्यासाठी एकूण टिपके किती लागले त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणणार आहोत। किती टिपके लागले बघा, या लाईनमध्ये एक आहे, या लाईनमध्ये दोन आहे, या लाईनमध्ये तीन आहे, या लाईनमध्ये चार आहे, आणि या लाईनमध्ये किती आहेत? पाच आहेत। इनडायरेक्टली तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक पासून आपण बेरीजच करतोय ना, एक दोन तीन, तीन तीन सहा, सहा चार दहा, दहा पाच 15, म्हणजे माझी त्रिकोणी संख्या किती? 15। म्हणजे इनडायरेक्टली त्रिकोणी संख्या म्हणजे एक पासून बेरीज करत जाणे हेच असतं त्रिकोणी संख्या। राईट, फक्त त्याला आपण सूत्रानुसार मांडतो म्हणून ते आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, पण त्रिकोणी संख्या म्हणजे वेगळं काही नाही, एक पासून बेरीज करत जाणे हेच असतं आपलं त्रिकोणी संख्या। चालतंय, इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील अपेक्षा आहे या पद्धतीने। हे तर मला फक्त तुम्हाला पाया हा शब्द आणि क्रमांक हा शब्द समजून शब्दांचा अर्थ सांगायचा होता, त्रिकोणी संख्या या शब्दाचा अर्थ सांगायचा होता, म्हणून मी अशा पद्धतीने केलं। आपल्याला त्रिकोणी संख्या अशा पद्धतीने काढायचीच नाही। मग सर त्रिकोणी संख्या काढायची कशा पद्धतीने, तर लक्ष देऊन ऐकायचं राजांनो। त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक सूत्र असतं, आणि हे सूत्र तुम्ही पाहिलेलं आहे ऑलरेडी। त्रिकोणी संख्या बरोबर, सूत्र लक्ष देऊन ऐकायचं, त्रिकोणी संख्या बरोबर n इन ब्रॅकेट n+1, इथं काही नसतो म्हणून गुणाकार असतो, भागाकारात काय? दोन, बरं लिहून टाकू, तिथे गुणाकार असतो। तर हे झालं आमचं त्रिकोणी संख्येचं सूत्र, त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला। आणि हाच फॉर्म्युला कशासाठी लागू होतो, तर हाच फॉर्म्युला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेसाठी सुद्धा लागू होतो। राईट, मी जर तुम्हाला म्हटलं 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांची, सगळ्या संख्यांची बेरीज करा, तर तुम्ही n अधिक 1 भागिले 2 करून सुद्धा करू शकता। इथं सर n म्हणजे काय असतं, इथं जो हा n आलाय, n म्हणजे तुमची शेवटची संख्या जी असते, जी शेवटची संख्या असेल ना ती इथं लिहून टाकायची यांच्या जागी। शेवटची संख्या कुठे लिहून टाकायची? यांच्या जागी लिहून टाकायची, संपलं तुमचं आन्सर। काटाकाटी केली की उत्तर येऊन जातं। राईट, तर हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना पाठ असला पाहिजे आणि पाठच झाला पाहिजे। राईट, मग आता सर आम्हाला हा फॉर्म्युला पाठ होतो, वरची व्याख्या बी पाठ आहे, पाया या शब्दाचा अर्थ माहीत झालाय, क्रमांक या शब्दाचा अर्थ माहीत झाला, दोघांचा अर्थ सेम आहे, त्याच्यावरून त्रिकोणी संख्येचा अर्थ माहीत झाला। आता आम्ही एखादा प्रश्न देऊन त्रिकोणी संख्या काढणं चालू करूयात का? एकदा तुम्ही मला कमेंट करून टाका, चालू करायचंय का त्रिकोणी संख्या काढणे, कमेंट करून टाका एकदा। हां, धन्यवाद सुशीलराव।
चालतंय, चालू करूत बघा. प्रश्न कसा येते. येस, प्रश्न कसा येत असतो बघा. प्रश्न जर तुम्हाला आला पहिल्यांदा समजून घ्या, नंतर तुम्ही लिहिले तरी चालेल. प्रश्न असा येईल समजा, फॉर एक्झाम्पल एक छोटासा प्रश्न घेऊत. 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? राईट, 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? किंवा याच प्रश्नाला मी अजून अशाही पद्धतीने विचारू शकतो बरं का. 10व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? 10व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती? मी या दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की 10 पाया असणारी विचारली जाईल, नाहीतर 10व्या क्रमांकाची विचारली जाईल. दोन्हीपैकी कोणताही असू शकतो ना. या शब्दांचा अर्थ दोघांचा सारखा आहे, फक्त क्रमांक म्हणजे काउंटिंग करत गेलं, पाया दिला तर त्रिकोणी संख्या काढणार. तर काही वेगळं करायचं नाही, हाच फॉर्म्युला. आता इथं n म्हणजे शेवटची संख्या म्हणा, किंवा nलाच तुम्ही काय म्हणू शकता? पाया. राईट, किंवा तुम्ही nलाच काय म्हणू शकता? क्रमांक. राईट, आता मला याला जर सोडवायचं असेल तर मी सोडणार कसं? लक्ष देऊन ऐकायचं आपण. n म्हणजे सर 10 घ्यायचं. आता n म्हणजे किती घ्यायचं? 10. तर मी इकडे लिहित नाही ना, त्रिकोणी संख्या बरोबर शॉर्टकटमध्ये लिहून टाकतो वाटलंच तर. सर त्रिकोणी संख्या बरोबर n म्हणजे कोण घ्यायचं आहे? 10. स्टेप बाय स्टेप सांगतोय कंसामध्ये. या nच्या जागी सुद्धा 10 घ्यायचंय, अधिक 1 भागाकारात कोण? 2. एकदा बेरीज करून घ्या कंसामधली. राईट, तोपर्यंत हे बाहेरचे 10 जसे असते तसे, हा गुणाकाराचं चिन्ह जसे असतं तसं. अरे 10 मध्ये 1 मिळवला तर होणार किती आहे? कंस सोडून टाकूयात ना. होणार किती आहे? 11. आणि छेदामध्ये कोण येणार आहे? 2. छेदामध्ये कोण येणार आहे? 2. राईट, किंवा इथून पुढे तुमची चांगली प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणू शकता, 10 पाया दिल्या ना सर, 10 गुणिले 11 करणार, 10 11 2 करणार. जर 20 पाया दिला असता तर 20 गुणिले 11 केलं असतं, 10 11 2 केलं असतं. जर 25 पाया दिला असता, 25च्या नंतरचे 26 घेतले असते, 10 11 2 केले असते, संपलं, काटाकाटी केले, कॅन्सर. जर 35 पाया दिला असता तर 35 गुणिले 36 केलं असतं, 10 11 2 केलं असतं. ही प्रॅक्टिस चांगली झाल्याच्या नंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायला आली पाहिजे आणि फास्ट आली पाहिजे. चालतंय, काटाकाटी करत. 5 1 5, 5 2 10, 11 1 11, सॉरी बे 5 10 आहे ना, 2 ने भाग देते, बे 5 10, 11 5 55. म्हणजे माझी 55 ही कोणती संख्या आली रे राजांनो? त्रिकोणी संख्या बरोबर 55 आली. 55 आली, 55 आली. तुम्हाला सगळ्यांना हे जमेल का सांगा? येस, राईट, जमते. सगळ्यांना एकदा जमेल का? कमेंट टाका फास्ट. आपण इथून पुढच्या एक्झाम्पलला लगेच चालू करूयात. बस काहीच नाही, सूत्रामध्ये किमती टाकल्या, सोडवले, चांगली प्रॅक्टिस झाली तर आपण डायरेक्ट या स्टेपवर चालणार आहोत. येस, हो, डन डन. चालतं. बघा बघा, समजा मी जर तुम्हाला असा प्रश्न दिला, काय आन्सर काढायला? लवकर काढायचं आहे आणि कमेंट करून टाकायचं आहे. 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? सांगा तुम्ही. माझा प्रश्न लिहिणं होईपर्यंत तुमचा आन्सर आला पाहिजे. काय विचारलं त्याच्यावर फोकस करा. जे जर नवीन असतील त्यांनी जे विचारले त्याच्यावर फोकस करा. पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? बर, हां, चालतंय चालतंय, डन. सर ज्यांना जमत नाही त्यांनी बघा, काही वेगळं करू नका रे. त्रिकोणी संख्या बरोबर सर पाया 15 दिले ना, तर कंसामध्ये आम्हाला दिसत होतं की 15 मध्ये 1 मिळवायचा. राईट, आम्ही तर मिळवत बसणार नाही, स्टेप वाढवत बसणार नाही. 15 गुणिले कोण करणार? 16. आणि भागाकारातले 2 जशास तसे. 2 ने जर 16ला भाग दिला तर बे 1 बे, बे 8 16, 15 8 120. संपलं. त्रिकोणी संख्या बरोबर 120. त्रिकोणी संख्या बरोबर 120. झाले, डन. काढा फास्ट, विसरू नका याला. मला तुम्हाला आता लगेच भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत. 20व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती? काय विचारलं ते पहा. काढा फास्ट.
हम्म. आले काही जणांचा. चालतं बघा सर, 20व्या क्रमांकाची म्हणलं ना आम्ही टेन्शन नाही घेणार. काय करणार आम्ही, 20च्या नंतर 21 असतात म्हणून ते घेणार आणि छेदामध्ये 2 लिहणार, काटाकाटी करणार, संपलं माझं आन्सर. 2ने जर या 2ला भाग दिला, 1चा जातो, वरचा 0 जसं असतं. माझ्याकडे राहिले कोण सर, 10 गुणिले 21. मी यांचा गुणाकार करत बसणार नाही. मग हा 0 याच्यावर लिहून ठेवणार. माझा आन्सर येणार आहे 210. तर 20व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती असेल, 210 असेल. हे तुम्हाला सगळ्यांना जमतंय असं आता मी गृहीत धरतो आणि अजून एक प्रश्न देतो, नंतर आपण पुढे चालूयात. चला सोडवा या प्रश्नाला फास्ट. 35व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती. 35व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती. सोडवा रे सोडवा, लवकर 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 लवकर, फास्ट फास्ट सोडवा. सर आम्ही काय करावं, तर 35 गुणिला 36 भागाकारात कोण करून टाकायचं, 2. 36च्या अर्धे किती, 18. 18 गुणिले आम्हाला 35 करायचं. गुणाकार फास्ट आला पाहिजे, लवकर आला पाहिजे. करूयात गुणाकार. बघा सर, कोणाकोणाचा गुणाकार करायचा आहे, 35 गुणिले 18. गुणाकार करत असताना या 18ने या 5ला गुणा. 18 पंच 90, 90शी 0, हातच्या आले 9. 18 त्रिक 54, 54 आणि 9 63, 54 आणि 9 63, सॉरी 630. संपलं माझं आन्सर. मला वाटतं सर्वांना त्रिकोणी संख्या काय असतं आणि त्रिकोणी संख्या काढायची कशी ते फास्ट येईल अशी अपेक्षा. फक्त सर आमचं कॅल्क्युलेशन स्लो आहे, ही गोष्ट आपण साईडला ठेवू थोड्या वेळासाठी. मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललोय, पाडेपाठ असू द्या. काही जणांनी पाडेपाठ केलेत, काही जणांनी नाही केलेत, असं आपण गृहीत धरतो. चालतंय, चलेगा भाई, बोलो. 630, राईट. एक देतो, शेवटचा देतो. बरं व्यवस्थित काढाय ना. 40 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. काढा बरं फास्ट. त्रिकोणी संख्येला शॉर्टकट लिहितो. त्रिकोणी संख्या कोणती. चाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. चालेल शीतल मॅम, एवढ्या प्रश्नामधून क्लिअर होऊन जाईल. हा जो 40 पाया असणारा दिला ना, त्यामधून क्लिअर होऊन जाईल, काय अडचण नाही. प्रत्येकाने कमेंट टाका रे, प्रत्येकाने टाका रे. जेवढे लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी कमेंट टाका. बघा 40 गुणिला नंतरची संख्या घ्यायची. शीतल मॅम, जी संख्या दिलेली असते पाया तिथे घ्यायची, त्याच्यानंतरची संख्या घ्यायची. इथं पण तेच केलं. 35 दिले म्हणून 35च्या नंतरची घेतली, भागाकारात 2 घेतले. इथं 15 दिले म्हणून 15च्या नंतरची घेतली, 16 भागाकारात 2 केले. इथं 20 दिले म्हणून 20च्या नंतरची घेतली, भागाकारात 2 केले. इथं पण आपण तेच करणार. 40 पाया दिला म्हणून 40च्या नंतर 41 आणि भागाकारात 2. काटाकाटी केली, माझा आन्सर येणार. झालं, त्रिकोणी संख्या डन असलं पाहिजे इथपर्यंत ना. चालतंय, काटाकाटी. बे 1 बे, बे 2 4, वरचा 0 जशास तसा. कोण कोण राहिले, 20 गुणिला 41. अरे राजांनो, 20 गुणिला 41 करत बसायचं नाही बरं का. हा 0 साईडला लिहून ठेवून द्यायचा. 0 साईडला लिहिला. आता 41 गुणिला 2 करायचं आहे आणि 41 गुणिला 2 पण करत बसू नका. 41ची दुप्पट करा. 41ची दुप्पट किती, 41ची दुप्पट 42. 40 आणि 40 80, 1 आणि 1 2, 820 ही माझी त्रिकोणी संख्या असणार आहे. ही माझी त्रिकोणी संख्या असावी लागेल असं मला म्हणणं आवश्यक आहे. राईट, तर तुम्हाला सगळ्यांना जमल ही अपेक्षाच आहे आणि खात्री आहे जमतंय म्हणून. चालतंय, डन आहे. आता मी उलट चलतो. इथं पायावरून आपण त्रिकोणी संख्या काढत होतो, क्रमांकावरून त्रिकोणी संख्या काढत होतो. आता एक काम करू, त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे.
काय करूयात, त्रिकोणी संख्येवरून जर पाया काढा किंवा क्रमांक काढा असं म्हटलं तर मग आम्ही काढणार कसं बघूयात 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 बघूयात. जर दिलेली संख्या आम्हाला त्रिकोणी संख्या असेल आणि आम्हाला क्रमांक काढायला सांगितला तर आम्ही काय करावं सर ते एकदा सांगा समजून. बघा वाटलंच तर तुम्ही हेडिंग टाकायचे, त्रिकोणी संख्येवरून पाया ऑब्लिक क्रमांक काढणे. त्रिकोणी संख्येवरून पाया किंवा क्रमांक काढायचा. कोण काढायचा, पाया किंवा क्रमांक. राईट, काही करू नका, सगळ्यांनी लक्ष देऊ नका. मी पहिल्यांदा काय करतोय, पहिल्यांदा मी असं म्हणणार आहे त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. दुप्पट करायची याचा अर्थ गुणिले 2 करायचं, दुप्पट करावी. काही करू नका, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं फक्त. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका, बाकी काहीच करू नका. अलग कुछ करो मत भाई, सिर्फ ध्यान दे के देखो. समजा जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला मी तुम्हाला, 45 या त्रिकोणी संख्येचा 45 या त्रिकोणी संख्येचा पाया विचाराल नाही तर क्रमांक. पाया काढा किंवा शोधा किंवा क्रमांक काढा किंवा शोधा. पाया आणि क्रमांक दोन्हीचा अर्थ सारखा घ्यायचा आहे. राईट, काढत असताना काय करा म्हणलं मी तुम्हाला, स्टेपमध्ये सर स्टेप 1 त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. त्रिकोणी संख्येची काय करायची, दुप्पट करायची. चाल करत बघा सर, तुम्ही स्टेप 1 म्हणले त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. आम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे 45. दुप्पट करणार तर गुणिले 2 करणार. 45 ची दुप्पट 90 ना. राईट, 90 आलं. इथून पुढचं खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला जे पहिल्या दिवसापासून सांगत आलो ना, वर्गपाठ करा वर्गपाठ करा वर्गपाठ करा. जर वर्गपाठ नसेल तर इथून पुढचा आन्सर येणार नाही. वर्गपाठ असेल तर फार फास्ट येणार, नाही तर येणार नाही. राईट, आता बघूयात तुमचे कर्म कसे आहेत, तुम्ही किती जणांनी वर्गपाठ केले तर. राईट ना. मग दुसरी स्टेप काय म्हणते, जो गुणाकार आला त्या गुणाकाराच्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे. ते वर्गमूळ तुमचा पाया असतो. वर्गमूळ पाया असतो. झालं, संपलं माझा आन्सर. काय म्हणले सर, आम्हाला काही कळलं नाही ना. हे जे कळलं नाही तिकडे इकडे ऐका. सर गुणाकार किती आला, 90. तर 90च्या अगोदरची वर्गसंख्या, 90च्या अगोदरची वर्गसंख्या सांगा कोणती आहे. तर 90च्या अगोदरची वर्गसंख्या सर 81 आहे. कोण आहे, 81. वर्गमुळात 81 आणि 81चा वर्गमूळ 81 कोणाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे. कोणत्या संख्येचा वर्ग आहे असं म्हटलं, तुम्ही काय म्हणाल सर 9चा वर्ग आहे. राईट, 10चा म्हणू शकता का, नाही ना, 10चा मोठा होतो ना. या 90 पेक्षा 10चा वर्ग कसा होतोय, मोठा होतोय. मोठा आम्हाला चालणार नाही, आम्हाला घ्यावा लागेल 9चाच वर्ग 81 घ्यावा लागेल. राईट, म्हणून माझा हा 9 जो आलाय, हा 9 तुमचा काय आला, पाया असेल आणि हा 9 काय असेल, तुमचा क्रमांक असेल. क्रमांक. राईट, 9 पाया असेल किंवा 9 काय असणार आहे, क्रमांक असणार आहे. क्रमांक असणार आहे आणि क्रमांक असणार आहे असं मला म्हणावं लागेल. ऐसा हमें बोलना पडेगा. डन आहे का, बोला एकदा. या स्टेपनुसार सर जास्त काही नाही, थोडंफार लक्षात आलंय. अजून एक उदाहरण द्या म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने कळेल. बघा राजांनो, बघा जास्तच वर्ग मोठा झाला असेल तर मी थोडंसं लहान देतोय. 28 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. 28 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. राईट, सर तुम्ही म्हणले होते की आम्ही पहिल्यांदा या दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी. राईट, त्रिकोणी संख्येची दुप्पट. 28 ची दुप्पट केली तर 28 ची दुप्पट 56 आले. राईट, दुसरा प्रश्न विचारला की या 56च्या अगोदर कोणती वर्गसंख्या आहे. लगेच विचारून घ्यायचं ना, 56च्या अगोदर कोणती वर्गसंख्या आहे. तर 56च्या अगोदरची वर्गसंख्या, 56च्या अगोदरची वर्गसंख्या सांगा.
वर्ग संख्या. सर कोणती आहे? तर 56च्या अगोदरची वर्ग संख्या आहे 49 आणि 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा. म्हणजे 7 हा तुमचा पाया आलाय किंवा राजांनो 7 हा तुमचा क्रमांक आला. राईट. डन. डन का रे राजाने? एकदा कमेंट टाका. तुम्हाला सोडवायला देऊ का? आता तुम्हाला सोडवायला देऊ का? तुम्ही जर हो म्हटले तर लगेच चालू करा. तुम्हाला सोडवायला देऊन टाकू. डन. चालतंय. बघा मी एक सेंटेन्स बोलतोय, लक्ष देऊन ऐकायचं त्या सेंटेन्सला. तुमचा जो पाया असतो का, पाया, मी पाया म्हणतोय, त्रिकोणी संख्या म्हणतोय का? नाही. तुमचा जो पाया असतो तो तुम्ही पाया कोणताही घेऊ शकता. 1 पासून अनंतपर्यंतची कोणतीही नैसर्गिक संख्या तुमचा पाया असू शकतो. राईट. पण त्रिकोणी संख्येचं तसं नाही. म्हणजे मी ही इथं 45 घेतलं, इथं 28 घेतलंय, हे काय मनानं जे चांगलं वाटेल ते नाही घेतल्या. जी प्रॉपर त्रिकोणी संख्या आहे तीच घेतली. नाही तर तुम्ही करून बघा. 9 गुणिले 10 पाया दिलाय ना, 9 गुणिले 10 भागीला जर 2 केलं, काटाकाटी केली तर 45च येणार. इथं 7 गुणिले 8 भागीला 2 काटाकाटी केली 28च येणार. म्हणजे त्रिकोणी संख्या ह्या सगळ्या संख्या ह्या त्रिकोणी संख्या आहे असं नाही. संख्यांपैकी काही संख्या ह्या त्रिकोणी संख्या आहेत. काय बोललो असं फिट्टच झालं पाहिजे. संख्यांपैकी काही संख्या त्रिकोणी संख्या आहे. पण पाया हा कोणतीही संख्या असू शकतो. 1 पासून अनंतपर्यंत पाया असू शकतो कोणतीही संख्या. हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे आणि राहिलंच अशी अपेक्षा सुद्धा आहे. चालतंय. डन असेल इथपर्यंत असं गृहीत धरूयात. तुम्हाला सोडवायला देतोय, बघा तुम्ही काय करता. थोडीशी मोठी संख्या देतो, व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. काढायचंय आणि कमेंट करून टाकायचंय. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा. यस. ओके. वर्गपाठ ज्याला आहे का त्याचा आन्सर फास्ट येऊन जातं. ज्याला वर्गपाठ नाही मग त्याचं काही खरं नाही असं मला वाटतंय. बघा सर, आम्ही पहिलं काम तुम्ही म्हणले 66ची दुप्पट करायची, हे विसरू नका बरं का. त्या स्टेप लिहिलेला असू द्या. 66ची दुप्पट याचा अर्थ 60 आणि 60 120, 6 आणि 6 12, म्हणजे 66ची दुप्पट 132 ना. गुणाकार केला तरी तुम्ही 132च येणार आहे ना. आणि वर्गपाठ असेल तर काय अवघड आहे रे मला सांगा बरं. 132च्या अगोदर वर्गसंख्या कोणती आहे? 132च्या अगोदर नंतर नाही. वर्गसंख्या कोणती आहे सर? तर 121 आहे असं मला वाटतंय. 144 ती तर नंतर झाली ना. आणि अगोदर म्हणजे लगेच अगोदर, नाही तर 100 घ्याल, 100 नाही चालणार. लगेच अगोदर कोण आहे? 121. कोणाचा वर्ग आहे? 11. तर 11 हा तुमचा काय होईल? पाया होईल, किंवा 11 हा तुमचा काय होईल? क्रमांक होईल. राईट. हे फास्ट करा. मी आता पायावरून त्रिकोणी संख्या काढणे हा एक टाईप झाला. त्रिकोणी संख्यावरून पाया काढणे हा टाईप चालू आहे. या दोन्ही टाईपला मिक्स करून मी एक तुम्हाला टाईप देणार आहे. राईट. त्यामुळे याला प्रॉपर करून घ्या. जेवढं प्रॉपर करता येईल तेवढं प्रॉपर. चालतंय. घ्या हा एक प्रश्न. 105 या त्रिकोणी संख्येचा क्रमांक शोधा. क्रमांक सांगा. चला सांगा बरं फास्ट. 105 या त्रिकोणी संख्येचा क्रमांक सांगा. काही जणांचं चुकतोय.
हां चला सर, तुम्ही आम्हाला काय म्हटलेत, याची दुप्पट करा पहिल्यांदा. 105 गुणिले 2 किती होते, 210. सर तुम्ही आम्हाला म्हणले याला भाग जाणारी संख्या विचारा, म्हणजे याच्या अगोदरची वर्गसंख्या. तर 210च्या अगोदर नंतर नाही बरं का राजांनो, नंतर नाही. 210च्या अगोदरची वर्गसंख्या कोण आहे, तर कोणती आहे, 196 ना. तुम्ही 225 घेऊ शकत नाही, कारण 225 जर तुम्ही घेतलं तर ती नंतर व्हायली ना, कोणापेक्षा, 210च्या नंतर व्हायली, आपल्याला अगोदर पाहिजे. आणि 196 कोणाचा वर्ग आहे, 14. म्हणजे 14 हा तुमचा काय असेल, पाया असेल. राईट, म्हणजे 14 हा काय असेल, तुमचा क्रमांक असेल. मला एकदा सर्वांनी जेवढे पण लावूयात त्या प्रत्येकाने एकदा थंब टाका किंवा डन टाका. डन आहे बोला. हे जर डन असेल तर याच्यावरच्याच पुढच्या त्रिकोणी संख्येवरच्याच नेक्स्ट टाईपला आपण चालूयात. अजून याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात ते पाहू आपण. डन, यस. चालतं मित्रांनो, डन आहे राजांनो. चालतंय. आता बघा, या टाईपमध्ये आपण काय केलंय, दिलेली त्रिकोणी संख्या होती, पाया शोधत होतो. दिलेली त्रिकोणी संख्या होती, क्रमांक शोधत होतो. पाया आणि क्रमांक दोन्हीचा अर्थ सारखा आहे. याच्या अगोदरच्या टाईपमध्ये आपण काय केलंय, याच्या अगोदरच्या टाईपमध्ये आपल्याला पाया दिला जायचा किंवा क्रमांक दिला जायचा, आपण त्रिकोणी संख्या शोधायचो. पण आता असं नाही होणार. आता आपल्याला देणार सुद्धा त्रिकोणी संख्या आणि शोधायला सुद्धा त्रिकोणी संख्याच लावणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर प्रश्न कसा येईल ते सांगा. तर राजांनो प्रश्न असा येईल, बघा काय करूयात, 15 या त्रिकोणी संख्येनंतरची त्रिकोणी संख्येनंतरची 15 या त्रिकोणी संख्येनंतरची किती घेऊयात, चौथी त्रिकोणी संख्या कोणती, चौथी त्रिकोणी संख्या कोणती, 15 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती, चौथी त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलं. लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी. अरे राजांनो ही 15 जी दिली, ही 15 सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्यात दिली आणि जे विचारले काढायला ते सुद्धा त्रिकोणी संख्याच काढायला सांगितलं. आता या प्रश्नाला सोडत असताना आत्तापर्यंत जेवढे प्रश्न घेतलेत का तेवढेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. तेवढे प्रश्न तुम्ही जर प्रॉपर लक्ष देऊन ऐकले असेल ना, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. बाकी प्रश्नाच्या बाबतीत 100% जमून जाईल, फास्ट जमतील परत. राईट, बघा करत असताना आपण काय करायचं, करत असताना आपण असं करूयात. सर आमचा हा पहिला स्टेप सांगतोय. स्टेप तुम्हाला पहिली स्टेप काय असणार आहे, तर पहिली स्टेप अशी असेल आपली की ही जी दिलेली त्रिकोणी संख्या आहे का, या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. राईट, पहिलेच काम करायचं, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा आपण पाया शोधावा. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा आपण काय शोधावा, पाया शोधावा. पाया शोधणे म्हणजे पहिली स्टेप ना रे. पहिले जे उदाहरण केले आत्ता केले ना पाया शोधणे म्हणजे, राईट. मागच्या 2 उदाहरणापैकी हे असंच उदाहरण. बोला मला 15 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे. या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे. पाया कसं शोधायचं ते आत्तापर्यंत शिकलो आपण, आहे ना. सर तुम्ही पाया शोधा, याच्यासाठी तुम्ही काय सांगितलं आम्हाला की दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा म्हणलेत. 15 गुणिले 2, 15ची दुप्पट किती होते सर, 30 होते. आणि तुम्ही म्हणले च्या अगोदर वर्ग बघायचा कोणाचा, तर वर्ग कोण आहे, 25 आहे ना, राईट ना. आणि 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा. म्हणजे पाया किती आला, 5. किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, हा काय आहे, क्रमांक आहे. राईट, 5 हा पाया आहे किंवा 5 हा काय आहे, क्रमांक आहे. हे जमलं पाहिजे तुम्हाला. इथपर्यंत आलं म्हणजे भारी होऊन जाईल इथपर्यंतच्या गोष्टीमध्ये. राईट, पुढं करत असताना ही तर फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. सेकंड स्टेप काय करायची सर, जर तुम्हाला नंतरची, समोरची, पुढची असं म्हटलं तर त्यामध्ये बेरीज करायची नवीन या पायामध्ये ना. तुम्हाला जर अगोदरची म्हणले, पूर्वीची म्हणले तर त्याच्यामधून काय करायची, मायनस करायची, वजाबाकी करायची. राईट, ही एक नवीन स्टेप लक्षात ठेवा. जर नंतरची म्हणले, समोरची म्हणले, समानार्थी शब्द आहे ना, पुढची म्हणले समानार्थी शब्द आहे ना, तर बेरीज करायची. अगोदरची म्हणले, पाठीमागची म्हणले, मागची म्हणले म्हणजे मायनस करायचं. कशामधून, तर यात दुसऱ्या हा जो पाया आलाय त्याच्यामधून. इथं तुमचा पाया किती आलाय, 5. 5च्या नंतरची काय म्हणले, नंतरची
कितवी म्हणले? चौथी म्हणले सर, चौथी. अरे राजांनो, नंतरची म्हणले म्हणून प्लस करा. 5 आणि 4 किती होते रे? 9 होते. आता हा जो 9 आलाय हा तुमचा नवीन पाया आहे. 9 हा काय आहे? तुमचा नवीन पाया. राईट. सेकंड स्टेप सुद्धा कंप्लीट डन झाली. सेकंड स्टेप जमल्या पाहिजे, फास्ट पटापट आल्या पाहिजे ना. थर्ड स्टेपकडे चलत. आता थर्ड स्टेप काय म्हणणार आहे सर? जो नवीन पाया आलाय का, त्या नवीन पायावरून त्रिकोणी संख्या शोधा. नवीन पायावरून त्रिकोणी संख्या शोधा. त्रिकोणी संख्या, हे त्रिकोण काढला ना संख्या, त्रिकोणी संख्या शोधा. नाही तर म्हणाल ते सर त्रिकोण काय भानगड आहे, कशाला घेतलाय तो त्रिकोण? त्रिकोणी संख्या असं म्हणलंय. लिहायचं कंटाळा आलं की तसंच करतात मास्टर लोक आहे ना. राईट. त्यातल्या त्यात मी पण तसंच करतोय. हां, त्रिकोणी संख्या शोधायची तर त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला बेसिक स्टेप आत्ता शिकलो ना. त्रिकोणी संख्या बरोबर. आता पहिला प्रश्न आहे म्हणून डिटेलमध्ये लिहूयात. n अधिक 1/2 आठवलं पाहिजे, विसरले नाही पाहिजे. n म्हणजे सर नवीन पाया किती आलाय? 9. 9 मध्ये 1 मिळवला. 9 मध्ये 1 मिळवला याचा अर्थ 9च्या नंतरचेच घेणार. 9च्या नंतर किती आहे? 10. भाकारात कोण? 2. चला काट्याकाटी करत. बे 5 10, 9 5 45, 45. म्हणजे 15 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती असेल? 45 असेल असं मला म्हणावं लागेल. 3 स्टेपमध्ये. पहिल्यांदा पाया काढला, नंतरची म्हणले म्हणून प्लस केलं, अगोदरची म्हणलं असतं मायनस केलं असतं, आणि याच्यामध्ये परत नवीन पायावरून आम्ही त्रिकोणी संख्या शोधली. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना 100% आणि शुअर जमतील अशी अपेक्षा आहे. या इकडे ज्या आपण केलेल्या आहेत त्या गोष्टी. राईट. जमतात का एकदा बोला. जमत असेल तर मग मी तुम्हाला प्रश्न देतोय. ह्या स्टेप तुमच्याकडे लिहिलेल्या असल्या पाहिजे, स्टेप तुम्हाला जमल्या पाहिजे. एक अगोदरची वरचा प्रश्न देतो आता, है ना. येस. राईट. अगोदरची म्हणलं तर वेगळं काहीच करायचं नाही. इथं जे आलंय त्याच्यामधून फक्त मायनस करायचं. हे पण जशास तसं आणि हे समोरचं सुद्धा जशास तसं. क्या करते हो देख लेंगे. देखो सॉल्व करने का प्रयास करो. 91 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची म्हणलंय ना, अगोदरची किती घेऊयात? 5वी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? काढा बरं. काहीच नाही. पहिल्यांदा याचा पाया शोधा. जो पाया आलाय त्याच्यामधून मायनस करायचं आहे अगोदरची म्हटलंय म्हणून, आणि त्या नवीन पायावरून त्रिकोणी संख्या शोधायची. हे तुम्हाला जमेन जाईल. काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. छत्तीस. बाकीचे रे फक्त 2-3 व्यक्ती आन्सर सांगतात. चालतंय. चल सॉल्व करेंगे. देखो सर, पहिल्या स्टेपनुसार आम्ही या 91चा पाया शोधणार. 91 या त्रिकोणी संख्येचा आपण काय शोधूयात? त्रिकोणी संख्येचा पाया शोधतो. पाया शोधण्यासाठी तुम्ही सांगितलं सर आपल्याला दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा, म्हणजे गुणिले 2 करा. आम्ही सर 91 गुणिले 2 केले तर 90 आणि 90 180 होत असतात, म्हणजे 182 झाल्या. 182ला प्रश्न विचारला, सांग राजा तुझ्या अगोदरची वर्गसंख्या. तर 182 मला माझ्या अगोदर 169 आहे. तुम्ही मला अगोदर विचारलं म्हणून मी 169 सांगलं, असं मला 182 म्हणला. तुम्ही मला नंतर म्हणलं असतं तर मी 196 सांगितलं असतं, असं मला 182 म्हणला. मग 169 कोणाचा वर्ग आहे म्हटलं तर 182 म्हणला 13चा.
म्हणजे 13 हा त्या 91चा पाया आहे, त्रिकोणी संख्येचा काय पाया, किंवा त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, क्रमांक आहे असं म्हणणार आहात. राईट राजांनो. मग सर पाया पण माहीत झाला आणि क्रमांक सुद्धा माहीत झाला, दोन्ही माहीत झालं. आता आम्हाला नंतरची म्हणलं असेल तर आम्ही प्लस करणार, अगोदरची म्हणलं असेल तर मायनस करणार. 13च्या काय म्हणलं राजांनो, बघा बरं प्रश्नामध्ये, बघा बरं, 13च्या अगोदरची कितवी, पाचवी. 13च्या अगोदरची पाचवी म्हणले म्हणून तुम्ही 13 मायनस 5, अरे 13तून 5 गेले राजांनो, 3 आणि 2 किती गेले, 8 राहिलेत. म्हणजे 8 हा तुमचा नवीन पाया आला राजांनो. काय आलाय, नवीन पाया. आणि पाया भेटल्यावर तर पायावरून त्रिकोणी संख्या शोधतच आली पाहिजे ना रे, काय विषय का. पायावरून त्रिकोणी संख्या जमली पाहिजे, म्हणजे जमलीच पाहिजे, जमणारच आहे प्रॅक्टिस चांगली असेल तर. राईट. मग सर आम्ही आता शॉर्टकटमध्ये करणार. त्रिकोणी संख्या बरोबर 8, पाया त्रिकोणी संख्या काढायची म्हणून 8च्या नंतर कोण असते, 9, आणि भागाकारात कोण, 2. बे 1 बे, बे चोक 8, 9 चोक 36, 9 चोक 36, खतम, टाटा बाय बाय. म्हणून 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची कितवी म्हणले, पाचवी त्रिकोणी संख्या कोणती असेल, 36 असेल, 36 असेल, 36 असेल. ऐसा हमको बोलना पडेगा रे. चालतंय, देऊ अजून एक देऊ, घ्या बरं, डाऊटच राहिला नाही पाहिजे याच्यावरचा आहे ना. 153 153 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची, वर्गपाठ असला पाहिजे, अगोदरची 6वी त्रिकोणी संख्या कोणती, 6वी त्रिकोणी संख्या कोणती. हां, झालात का तुम्ही ॲड, ग्रुपला ॲड झालात का, ग्रुपला ॲड झाला असेल तर टाकून देतो होमवर्कला, आज टाक, एकदा कंप्लीट होऊ द्या, मग कंप्लीट झाल्यावर टाकतो, आज नको. थोडंसं पाठ बाकी आहे, बेरीज वजा बाकीचा, तेवढा कंप्लीट झाला की मग टाकतो होमवर्कला. प्रकरण कंप्लीट झालं की टाकतो. अच्छा, 153च्या अगोदरची 153 येणं शक्य नसते. अगोदर म्हणले म्हणजे मागे जाणार आहे. राईट. चला सोडूयात. पहिल्यांदा 153चा पाया शोधणार आपण. 153चा पाया शोधायचा असेल तर 153ची पहिल्यांदा दुप्पट करावी लागेल. 150 150 300 आणि वरचे 3 आणि 3 6 म्हणजे 306. राईट, सोपं करायचा. 150 आणि 150 300, 3 आणि 3 6 म्हणजे 306. या 306ला प्रश्न विचारा, अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे. वर्गपाठ असेल तर 306 काय म्हणत, सर 289 आहे. 289 कोणाचा वर्ग आहे, तर 289 17चा वर्ग आहे. म्हणजे 17 हा तुमचा याचा पाया आहे 153चा, किंवा त्यालाच तुम्ही म्हणणार आहात 17 हा तुमचा काय आहे, क्रमांक आहे. कोणाचा, 153चा. राईट. सर पाया सुद्धा भेटलाय, क्रमांक सुद्धा भेटलाय. आम्हाला अगोदरची म्हणलं असेल तर आम्ही मायनस करणार, नंतरची म्हणलं तर प्लस करणार. 17च्या अगोदरची कितवी, 6वी त्रिकोणी संख्या कोणती, 6वी त्रिकोणी संख्या कोण, अरे सॉरी, हां 6वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. अगोदरची म्हणले म्हणून 17 मायनस तुम्ही 6 करा. 17तून 6 गेले, राहिले किती सर, 11. 11 हा काय भेटलाय, नवीन पाया भेटला सर. 11 हा काय भेटलाय, नवीन पाया. आणि 11 जर नवीन पाया भेटला असेल तर या नवीन पायावरून त्रिकोणी संख्या आपल्याला काढताच आली पाहिजे आणि आलीच पाहिजे. डायरेक्ट करूयात सर. त्रिकोणी संख्या बरोबर 11 गुणिले 12, नंतरची संख्या घ्यायची 2. बे 1 बे, बे सकम 12, 11 6 66, खतम, टाटा बाय बाय. येऊन जाते, डन आहे. यस, बऱ्याच जणांचं आलं सुद्धा होतं. एक अजून प्रश्न देऊयात, बघूयात तुम्ही काय करतात. तर घ्या. काय म्हणूयात, 78 या
मी मनाने संख्या घेत नाही बरं का, प्रॉपर आहेत म्हणून घेतोय. त्रिकोणी संख्ये नंतरची नंतरची सातवी म्हणल्यापेक्षा थोडीशी अजून मोठी घेऊ, 10वी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती असं म्हणावं लागेल. राईट. काढा फास्ट काढा. अच्छा, बर. अरे नंतरची म्हणल्यावर मोठी होत असते. नंतरची म्हणले म्हणजे 78 पेक्षा मोठीच होणार, 100% मोठी होणार 78 पेक्षा. हां, चालतंय. पहा मग सर, पहिल्यांदा आम्ही 78चा पाया काढणार म्हणून 78ची दुप्पट करणार. 75 आणि 75 होत असतात 150 आणि 156. 156ला प्रश्न विचारला, 156 तुझ्या अगोदर कोणती वर्गसंख्या आहे? तर 156 म्हणला 44, आणि 44 कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. म्हणजे 12 हा आमचा आलाय पाया, आणि म्हणजे 12 हा आला आमचा क्रमांक. काय आलाय? क्रमांक आला राजांनो. राईट. मग सर क्रमांक आलाय, आम्हाला नंतरची म्हणले, नंतरची किती म्हणले? 10वी. नंतरची 10वी म्हणले म्हणून 10 प्लस, पहिल्यांदा पाय घेऊयात, 12 प्लस नंतरची 10वी प्लस. का बरं करणार? कारण नंतरची म्हणले, अगोदरची म्हणलं असतं तर मायनस केलं असतं. राईट. सध्या काय येणार? 22. 22 हा तुमचा नवीन पाया. शॉर्टकट आलं पाहिजे आता आहे ना. आणि या नवीन पायावरून आम्हाला काय शोधायचं सर? त्रिकोणी संख्या. बरोबर. 22 गुणिला 23 भागाकारात कोण करणार? 2. काटाकाटी करा. बे एक बे 11 गुणिला 23. 11 गुणिला 23 करत बसू नका. ज्यांना जमत नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष देऊ नका. 11 सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार जर आला, 11 सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार आला तर त्या संख्येला असं करायचं, हे 3 जसे तसे, दोघांची बेरीज 3 आणि 2 5, हे 2 जसे तसे, झाला माझा गुणाकार. काय केलं? हे 3 जसे तसे, दोघांची बेरीज मध्ये लिहिली, 3 आणि 2 ची बेरीज 5, आणि हे 2 जसे तसे, 253. डन आहे का बोला? त्रिकोणी संख्येवरचा आज घेतलेला पार्ट पूर्ण डिटेलमध्ये कळाला का? उद्याला त्रिकोणी संख्येवरचा अजून पार्ट, मग त्रिकोणी संख्या संपलं की तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, वर्गांची बेरीज कशा पद्धतीने करतात ते आपण उद्या शिक्षणमध्ये घेऊ. एकदा कंप्लीट झाला का बोला? डन झाला का? तुमचं मॅथ एवढं परफेक्ट होऊन जाईल की तुम्हाला कधीच परत मॅथसाठी काहीच करायची गरज नाही. आपली बॅच कंप्लीट झाल्यावर तुम्ही फक्त व्यवस्थित लिहित चला, स्टेप बाय स्टेप लिहित चला, प्रत्येक गोष्टीला स्टेप बाय स्टेप लिहा. परत तुम्हाला मॅथसाठी कोणतंही पुस्तक घ्या, ते सॉल्व करता येईल म्हणजे येईलच. फक्त स्टेप बाय स्टेप लिहिणे एवढी अपेक्षा आणि रिव्हिजन करणे. चालेल. डन म्हणतायत तर मग आजच्या शिक्षणामध्ये इथे थांबूत. भेटत उद्या शिक्षणाला. सर्वांना जय हिंद. गुड डे टू ऑल. अभ्यास करता. धन्यवाद. जय हिंद.